मित्रांनो, तुम्ही पिझ्झा खायला गेल्यानंतर तुमच्यासोबत कदाचित हा स्कॅम होऊ शकतो. मी असं का म्हणतोय हे गणिताच्या भाषेत समजून घ्या. आपल्याला वाटतं की 12 इंचाचा एक पिझ्झा घेण्यापेक्षा आपण 2 पिझ्झे 8-8 इंचाचे घेऊ, म्हणजे 8 आणि 8 16, आपल्याला जास्त खायला मिळेल. पण मित्रांनो, इथेच आपण फसतो. कारण पिझ्झा असतो सर्क्युलर आणि पिझ्झाची साईज दिलेली असते, तो असतो त्याचा डायमीटर, आणि आपण खाणारा एरिया असतो तो त्याचा एरिया. मग जर आपण 8 इंचाचे 2 पिझ्झा घेतले, त्यातील एका पिझ्झाचा डायमीटर 8 असेल तर रेडियस निघणार आहे 4. मग एरिया काढायचं सूत्र आपल्याला माहिती आहे, पाय आर स्क्वेअर. मग किमती भरायच्या 3.14 गुणिले आर स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर 16. 3.14 गुणिले 16 उत्तर आलं 50. दुसऱ्या पिझ्झाचा पण एरिया आला 50 स्क्वेअर इंच. मित्रांनो, आता 12 इंचाचा पिझ्झा बघा, याचं पण सेम कॅल्क्युलेशन करायचं. पाय आर स्क्वेअर 3.14 गुणिले याची रेडियस आली 6, याचा वर्ग 36. 3.14 गुणिले 36 उत्तर आलं 113. आपला खाण्याचा पोर्शन म्हणजे एरिया मिळाला 100 स्क्वेअर इंच आणि याचा मिळाला 113 स्क्वेअर इंच. म्हणजे हा 12 इंचाचा एक पिझ्झा ह्या 8 इंचाच्या 2 पिझ्झा पेक्षा मोठा आहे. आणि पुढच्या वेळेस पिझ्झा ऑर्डर करताना मित्रांनो, मॅथ्स वापरा आणि तुमचे पैसे वाचवा. आणि अशाच भारी भारी ट्रिक्ससाठी आपल्या प्रशालाच्या YouTube आणि Instagram चॅनलला आज सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.